सर्कल 8वीला बी सर्कल होतं, 9वीला बी आहे आणि पुढच्या वर्षी 10वीला बी आहे. काय सर्कल? सर्कल म्हणजे काय? गोल गोल. सर्कल म्हणजे सर्कल म्हणजे काय असतात, रेडियस पासून सर्व जो काय असतो तो, सॉरी, सेंटर ऑफ सर्कल पासून काय असतो तो सर्व इक्विडिस्टंट अंतरावर असतो. सर्कल काय आहे? डेफिनेशन पहा. सर्कल इज अ सेट ऑफ ऑल पॉइंट्स इन अ गिवन प्लेन. सर्कल इज अ सेट ऑफ ऑल पॉइंट इन अ गिवन प्लेन ऍट इक्विडिस्टंट. इक्विडिस्टंट म्हणजे काय? इक्वल अंतरावर. त्याला काय म्हटलं जातं? इक्विडिस्टंट म्हणतात. द फिक्स्ड पॉइंट त्याला काय म्हणतात? सेंटर म्हणतात. द फिक्स्ड डिस्टन्स इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. जो काही फिक्स्ड डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं? रेडियस ऑफ द सर्कल. काय म्हणतात बेटा त्याला? इन द अबोव फिगर पॉइंट पी इज द सेंटर. पी काय? सेंटर. पी ए, पी बी, पी सी, पी डी हे काय? रेडियस ऑफ द. हे तर माहित आहे तुम्हाला. हे काय बेटा? आर एस काय आहे? कॉर्ड. कॉर्ड कळते ना? डायमीटरचा सर्वात मोठा कॉर्ड असतो. डायमीटरचा लार्जेस्ट कॉर्ड होता. हे एबी सुद्धा काय बेटा? कॉर्ड आहे. आता मधल्या मध्ये जर असेल तर कॉर्ड आणि आरपार गेला असेल तर त्याला काय म्हणायचं? सेकंड. मधल्यामध्ये असेल तर कॉर्ड, आरपार गेला तर सेकंड. तर सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑफ द सर्कल. कोणत्याही दोन पॉइंटला जे काही सर्कलचे जॉईन करतात त्याला आपण काय म्हणतो? कॉर्ड असं म्हणतो. एबी हा कॉर्ड आहे आणि आर एस सुद्धा काय बेटा? कॉर्ड आहे. आर एस इज द डायमीटर ऑफ द सर्कल अँड डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ दॅट. रेकॉर्ड झाले का नाही? आता मोठं कॉर्ड पडला. ठीक आहे. कॉर्ड काय? द सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑफ द सर्कल इज कॉर्ड. आणि काय म्हटलं? डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड. डायमीटर हा काय असतो? लार्जेस्ट किंवा लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. आर एस हा कॉर्ड आहे, डायमीटर आहे. द कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल. द कॉर्ड पासिंग थ्रू, जो काही कॉर्ड सेंटर ऑफ सर्कल मधून पास होतो त्याला आपण डायमीटर म्हणतो. डायमीटर हा लॉंगेस्ट कॉर्ड असतो. डायमीटर हा रेडिएशन नेहमी काय असतो? दुप्पट. बरोबर आहे ना? डायमीटर इज अर्धा अर्धा दुप्पट. इन द अबोव फिगर सेगमेंट आर एस हा डायमीटर आहे. सेकंड, अ लाईन इन अ प्लेन ऑफ द सर्कल. अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल इंटरसेक्टिंग. शब्द काय वापरलाय? इंटरसेक्टिंग द सर्कल ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट. सर्कलला दोन डिस्टिंक्ट पॉइंटवर इंटरसेक्ट करतो त्याला म्हटलं जातं. सेकंड, ऑलवेज कंटेन्स अ कॉर्ड. सेकंड मध्ये नेहमी काय असतं बेटा? कॉर्ड. सेकंड मध्ये ऑलवेज काय असतो? कॉर्ड असतो. पीक्यू काय आहे? सेकंड. हा पीक्यू काय बेटा? सेकंड आहे. आणि हे जे लाईन दिलाय एल हे काय आहे? टँजेंट. काय आहे? टँजेंट कशाला म्हणतात? अ लाईन टचिंग टू द सर्कल ऍट ओनली वन पॉइंट. ऍट ओनली अ लाईन in the plane of the circle touching the circle at one and only point is called as a tangent. L काय होता? Tangent. A circle divides the plane into three disjoint regions. These regions are the circle itself, exterior and interior. Circle काय करतो? प्लेनला तीन भागामध्ये डिवाइड करतो. इंटरनल स्वतःला एक, एक्सटर्नल एक आणि काय बेटा? इंटरनल एक. The union of circle and its interior. सर्कल आहे आणि त्याचा मधला जो भाग आहे त्याला काय म्हणतात? सर्क्युलर रिजन. म्हणजे हा जो भाग आहे मधला आहे त्याला काय म्हणायचं? सर्क्युलर रिजन. पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर इज द रेडियस. समजा आर हा रेडियस ऑफ द सर्कल आहे. डिस्टन्स पी म्हणजे काय असतं? इथून एवढा अंतर काय बेटा? रेडियस आहे. काय आहे? रेडियस आहे. म्हणजे पॉइंट ए इज ऑन द सर्कल. हा जर पॉइंट मध्ये असेल तर रेडियस पेक्षा रेडियस कसा आहे? पी मध्ये असेल तर रेडियस मोठा आहे कोणापेक्षा? पी पेक्षा. आणि जर हा मोठा असेल तर काय झाला? बाहेर गेला. बाहेर गेला म्हणजे कोणता भाग आला? एक्सटेरियर. मधला असेल तर काय आला? एंटेरियर. कॉन्सेंट्रिक सर्कल. एकाच्या वर एक जे सर्कल असतात. सर्कलच्या वर सर्कल. एकाच्या वर एक म्हणजे सर्कलच्या वर जे सर्कल असतात त्याला आपण म्हणतो कॉन्सेंट्रिक सर्कल. Which circles we call them? Concentric circles. कोणत्या सर्कल आहे?
सर्कल हॅव्हिंग द सेम सेंटर बट डिफरंट रेडियस. सर्कलचा सेम सेंटर आहे पण रेडिया कसा आहे, वेगळा आहे. त्याला म्हणतात कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतात. इन द ऍडजॉइनिंग फिगर म्हणजे पीए हा मधल्याचा रेडियस आहे आणि पीबी कोणाचा आहे, बाहेरच्याचा रेडियस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकावर एक सर्कल आहे पण दोघांचा सेंटर कसा आहे, सेम आहे पण काय चेंज होतो, रेडियस चेंज होतो. दॅट इज अ कॉन्सेंट्रिक सर्कल्स. दोन सर्कल्स आहेत कॉन्सेंट्रिक सर्कलचा, दोघांचा रेडियस पी आहे आणि रेडियस मात्र डिफरंट आहे. पहिल्याचा पी आहे आणि दुसऱ्याचा काय बेटा, पी. आता इंटरसेक्टिंग सर्कल, कोणते सर्कल बेटा, इंटरसेक्टिंग सर्कल. जे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला काय म्हणतात, इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणतात. को-प्लॅनर सर्कल्स, काय बेटा, को-प्लॅनर सर्कल्स. आता एकाच्या मध्ये एक लाईन इंटरसेक्ट होते ना, यस होते ना, एक लाईन जाते ना मध्ये, त्याला काय म्हणायचं, को-प्लॅनर. को-प्लॅनर सर्कल म्हणजेच काय बेटा, ह्या दोघांचा रेडियस कसा, सेंटर कसा आहे, एका लाईन मध्ये आहे. हाय का, ऑटोमॅटिक येतोच, उभं आडवं तिरपं कसं का एक लाईन मध्ये येतोच. मग को-प्लॅनर सर्कल हॅव्हिंग 2 पॉइंट्स इन कॉमन. को-प्लॅनर सर्कल ज्याचे 2 पॉइंट्स कॉमन आहेत, एक ए आणि दुसरा काय आहे, बी कॉमन आहे, त्याला म्हणतात इंटरसेक्टिंग सर्कल म्हणतात. ह्या फिगर मध्ये सर्कल त्याचा सेंटर पी आहे आणि क्यू एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत. कोणत्या पॉइंटला, ए आणि बी पॉइंटला त्याच्यामध्ये कॉमन आहे. टचिंग सर्कल, काय बेटा, सर्कल एकमेकाला कसं टच करतात, एकतर इंटरनली नाहीतर एक्सटर्नली. त्याच्यामध्ये पाहू शकता सर्कल आत टच होत आहेत. इथे टचिंग पॉइंट कोणता आहे, पी. इथं सर्कल एकमेकाला टच होत आहेत पण मधील काय आहे, बाहेर. त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल. काय म्हणायचं, या इंटरनली मध्ये काय करतात, पीबी हा मोठा रेडियस आहे, पीबी हा आणि पीबी मोठा आहे आणि बी ए कसा आहे, छोटा. मोठ्यातून काय मायनस करायचं, छोटा. ज्यावेळेस इंटरनली टच होतात त्यावेळेस मोठ्या रेडियस मधून छोटा रेडियस काय करायचा, मायनस करायचा. आणि ज्यावेळेस एक्सटर्नली टच होतात त्यावेळेस त्यांचं ऍडिशन करायचं. काय करायचं, विसरू नका, हे दाखवलं आहे बरं का पुढं, पीए प्लस पी ऍडिशन. ह्याच्यामध्ये मोठ्यातून छोटा पीबी मायनस एबी. आलं का लक्षामध्ये. ह्याच्यामध्ये इंटरनली टच होत आहे का एक्सटर्नली, इंटरनली. ह्याच्यामध्ये इंटरनली का एक्सटर्नली, एक्सटर्नली. इंटरनली का एक्सटर्नली, एक्सटर्नली त्या ठिकाणी टच होत आहे. ओके बेटा. सर्कल विथ सेंटर ए अँड बी, सर्कल विथ सेंटर ए अँड बी टचिंग इच अदर इंटरनली कोणत्या पॉइंटला बेटा, पी पॉइंटला त्या ठिकाणी टच होत आहे. सर्कल विथ सेंटर ए अँड बी टचिंग इच अदर एक्सटर्नली कोणत्या पॉइंटला बेटा, पी पॉइंटला. कॉन्ग्रुएंट सर्कल, कोणते सर्कल बेटा, कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय, दोन वेगवेगळे सर्कल पण त्या दोघांचा काय सेम आहे, रेडियस. सर्कल हॅव्हिंग इक्वल रेडियस, सिंपल. सर्कल हॅव्हिंग इक्वल रेडियस त्याला म्हणतात डॅश डॅश सर्कल्स, कॉन्ग्रुएंट सर्कल. कालची एक्सरसाइज केला बेटा, व्हेरी गुड. जमायला लागले 60, 70, 80% तरी, छान. आता पुढची थेरम आहे, हे पाठ करायचं वाक्य लक्षात ठेवा. बी परपेंडिक्युलर, काय, हे परपेंडिक्युलर. द परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. कुठून परपेंडिक्युलर काढला, सेंटर ऑफ द सर्कल मधून परपेंडिक्युलर काढला. कशावर, ऑन द कॉर्ड. ऑन द परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड. टू द कॉर्डला बायसेक्ट करतो. काय करतो, बायसेक्ट म्हणजे काय करतो, या कॉर्डला 2 इक्वल हाफ मध्ये डिवाइड करतो. म्हणजे हा जर 10 असेल तर आता हा किती झाला, 5 आणि हा किती झाला, 5. हा जर 100 आहे तर हा किती झाला, 50 आणि हा किती झाला. म्हणजे येई कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, बी ला. येई कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि थेरम परीक्षेला विचारले जाऊ शकते. माझ्या मागे म्हणा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. आता परपेंडिक्युलर काढला तर किती डिग्री आला, 90. 2 ट्रायंगल तयार झाले, लक्षात घ्या रे. PEA, ओके. दुसरा ट्रायंगल PEB. विषय क्लोज. काय म्हणायचं, इन ट्रायंगल PEA PEB, ओके. मग पहिला आपण काय म्हणायचं, PA कॉन्ग्रुएंट PB. PA कॉन्ग्रुएंट PB काय आहे, हायपोटेन्यूज. काय आहे, करेक्ट आहे का चुक आहे. पुन्हा
पी कॉन्ग्रुएंट पी किंवा किंवा आताच म्हटलं होतं परपेंडिक्युलर ड्रॉ दाखवायचं होतं. ठीक आहे, बरे काम करू आता. हे झालं पी कॉन्ग्रुएंट पी. आता काय म्हणायचं, पी कॉन्ग्रुएंट पी दोघांचं कसं आहे, सेम साइड. एकाला हायपोटेनियस दुसऱ्याला साइड. कोणत्या टेस्टनं प्रूव्ह झाला, हायपोटेनियस साइड टेस्टनं. हे दोन ट्रायंगल एकमेकाला कशी कॉन्ग्रुएंट आहेत, हाय कॉन्ग्रुएंट. हे जर कॉन्ग्रुएंट असेल तर आता मला काय म्हणता येतं, येई हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, बी ला. तर का बर, सीएस सी टी म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे बी कॉन्ग्रुएंट दाखवलं. हे तर ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहे, हायपोटेनियस आहे, हा कॉमन साइड आहे. उरलेला ए कॉन्ग्रुएंट बी ला आहे. कोणत्या टेस्टनं, हायपोटेनियस साइड टेस्टनं दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलो. आणि ते आहे रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइड कशानुसार दाखवता येते, सी एस सी. बोला बोला, करस्पॉन्डिंग साइडचा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बघा हाय काय, हाय काय बघा ना. हे बघ उलटा आहे, जरा थोडं लक्ष द्या. खालून उलटा परपेंडिक्युलर. द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ कॉर्ड. हे काय, सेगमेंट जॉइनिंग कुणाला, मिड पॉइंट ऑफ कॉर्ड अँड द सेंटर ऑफ सर्कल. आणि काय बेटा, सेंटर ऑफ सर्कल. हे कुणाला परपेंडिक्युलर आहे, कॉर्डला. कुणाला, म्हणायचं तात्पर्य काय, एक तुम्ही काय काढला, सेगमेंट काढला. कुठून काढला, मिड पॉइंट ऑफ कॉर्ड वरून. कुठेपर्यंत काढला, सेंटर ऑफ द सर्कल. मग ते जर असेल तर हे पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे, सीडी ला दाखवायचं आहे. सेम पद्धत, कॉमन साइड सीएम कुणाला आहे, डीएम ला. कसा दिलेलं आहे, आता सांगितलं. दोन साइड आल्या आणि हे किती डिग्री येते, 90 येते. किती येते बेटा, किती येते सांगा, 90 डिग्री. पीए पीबी हायपोटेन्यूज, पी पी कॉमन, यही बी गिवन दिलेला आहे. दोन्ही ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट. बायबल टेस्ट, यस यस यस. ओके, कोणत्या टेस्ट, यस यस यस. पीईए पीईबी किती डिग्री, पीईए प्लस पीईबी इज इक्वल टू 180. रिझन काय, अँगल्स इन लिनियर पेअर. दोन्ही अँगल कसे सेम. सेम म्हटलं तर पीईए बरोबर इथं काय दिसणार आहे का कोणाचं, पीईए प्लस पीईए. दोन्ही सेम आहेत ना बेटा, 180. दोन्ही सेम आहेत म्हणजे 2 पीईए बरोबर 180. इकडला गुणाकार तिकडं 180 भागिले 2 किंवा पीएमसी. पीएमसी प्लस पीएमसी बरोबर 180. पीएमसी पीएमसी टॉइस पीएमसी कडला गुणाकार तिकडं भागाकार. अँगल पीएमसी बरोबर किती आला, 90 डिग्री. 90 डिग्री आला म्हणजेच काय, सेगमेंट पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे, सीडी ला. कुणाला परपेंडिक्युलर आहे, काढसे कुणाला येतपर्यंत बेटा, पक्का ना. चला पहिला प्रॉब्लेम बघा. एक वाक्य पाठ करायचं, काय, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. काय बेटा, परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, टू द bisects the chord, bisects the chord. Okay, जादू. डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तुम्हाला डायग्राम दिलेली नाही बहुतेक, दिले बघा, नसेल. एक अय्यो, हे भगवान कुठे आहे सर तू, चला कुठं आहे, सेंटर ऑफ द सर्कल. डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. हे काय, कॉर्ड AB फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. किती दिले बघा, 8. किती दिले बघा रे, 8. लेंथ ऑफ कॉर्ड AB, कॉर्ड AB सुद्धा दिले, किती दिले, 12. हा A, हा B, हा सेंटर ऑफ द सर्कल. फाइंड द डायमीटर ऑफ सर्कल. काय काढा म्हणते,
diameter of circle. पहिला लिहिताना कसं लिहायचं बघा. Let O is center of circle. AB is called so called AB. किती ले AB 12. O यमुना दिलंच नाही काय दिलं नसेल ठीक आहे. OM is perpendicular drawn from center of circle. Drawn from center of the circle. OM सेगमेंट OM किती आहे सांगा. 8 सेंटीमीटर. एक वाक्य शिकल तो होता. परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. हे पाठ करायचे. परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम टू द chord bisects the chord. सांगा the perpendicular drawn from center of the circle to the chord bisects the chord ला ते bisect करत. Is there any problem? मग हे जर बायसेक्ट केले तर AM इज इक्वल टू काय येते बेटा BM. AM इज इक्वल टू काय बेटा BM. आणि कुणाच्या अर्धी सांगा बरं का बेटा AB च्या अर्धी. AB किती आहे सांगा बरं का बेटा 12 म्हणजे किती आला 6. किती आला बेटा 6. किती आला 6 सेंटीमीटर. किती आला सांगा 6 सेंटीमीटर. म्हणजे आता हे कळलं. ठीक आहे. त्याला AMBM किती आलं बेटा बोला. AMBM किती आलं झालं उत्तर नाही. मग आता काय म्हणायचं तुला काय काढायचे आहे. तुला डायमीटर काढायचे आहे. डायमीटर कशाच्या दुप्पट आहे रेडियसच्या दुप्पट आहे. म्हणजे OA हा काय आहे रेडियस आहे. जेवढा रेडियस आला त्याच्या ऑटोमॅटिक काय करायचं दुप्पट करायचं. काय करायचं त्याच्या दुप्पट साठी करायचं. करू का. आता मला सांगा हे किती आलं 6. हे किती आलं 8. इथं कोणती थेरम वापरायचं पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल OMA angle OMA is equal to dash dash degree. Therefore, by dash dash theorem, by Pythagoras theorem, सांगा 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे OA स्क्वेअर is equal to OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. OM स्क्वेअर प्लस AM हे तर कळते ना. हे किती आहे 8 चा वर्ग आणि ते किती आहे 6 चा वर्ग. 8 8 64 36 बरोबर काय आला 100. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. OA बरोबर काय आलं 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर झालं उत्तर नाही. हे किती आहे 10 सेंटीमीटर. तुम्हाला काय करायला मिळालं डायमीटर ना. diameter is equal to twice of radius. 2 आताच रेडियस काढला तुम्ही OA किती काढलात रे 20 सेंटीमीटर. म्हणजे therefore the diameter of circle is 20. Okay. Cancel.
बघून घ्यायचा प्रॉब्लेम. एक मिनिटात वेळ देतो. आव. बघून घ्या बघून घ्या. लवकर बघा. लवकर बघा त्याच्यामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे, काय काय. सर नमस्कार. तात्काळ लवकरात लवकर तुळशीची बैठक होणं गरजेचं आहे बघा आता 2 दिवसात. हा आई सॉरी सर, तुळशी मंडळ ही शिव आपली बामणीची गरजेचं आहे बरं का. आता वातावरण चांगलं झालंय, लोकांची प्रतिक्रिया यायला लागल्यात, सहानुभूती. कारण सहानुभूती यायला लागली आपल्या साईड लोकांची. हे बाब नाही, तुम्ही कशाला जाता? बरं 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 बरं. असं ठीक आहे, ठीक चालतंय चालतंय. डायमीटर ऑफ सर्कल आहे 26 सेंटीमीटर. काय बेटा, डायमीटर ऑफ सर्कल किती आहे? 26 सेंटीमीटर. लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल आहे 24 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ सर्कल किती आहे बेटा? 26 सेंटीमीटर. लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल आहे 24. सिंपल आहे, मीच काढतो. हे काय? कॉर्ड. समजा हे काय? सेंटर. आता हे तर कळालं की, आता काही सांगायची गरज नाही तुम्हाला.
diameter of circle is 26 centimeter. एकूण अंतर किती आहे 26 सेंटीमीटर. हा आणि हा अंतर दोन्ही कसे असतात सेम, म्हणजे हा किती आला 13 सेंटीमीटर आणि हा किती आला बेटा 13 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द कॉर्ड 24 आहे. 24 म्हणजे किती बेटा, हा 12 आणि हा काय असेल 12. एकूण किती आहे 24. काढायचं काय, डिस्टन्स ऑफ कॉर्ड, हे कॉर्डचं डिस्टन्स कुठून सेंटर ऑफ द सर्कल पासून. ओ एम इथे ए आणि इथे काय यू. कुणाला काढायचं नाही परत काढायचं रे बेटा. पहिला म्हणायचं काय म्हणायचं, लेट ओ इज, बोलत चला, ओ इज सेंटर ऑफ सर्कल. काढायचं AC is a diameter. AC is a AC. Diameter of AC किती आहे सांगा, 26 सेंटीमीटर. 26. रेडियस हा अर्धा असतो. OA OC, OA OC हे काय सांगा, रेडियस ऑफ सर्कल. काय ते रे, रेडियस ऑफ सर्कल. हे कुणाच्या अर्धी, डायमीटरच्या अर्धी. OA बरोबर OC हे अर्धे आहेत कुणाच्या, डायमीटरच्या. कुणाच्या, डायमीटरच्या. डायमीटर कोण आहे AC. AC किती आहे 26. 26 म्हणजे किती आलं 13 सेंटीमीटर. म्हणजे हा 13 आणि हा किती आला. इज देयर एनी प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. कॉर्ड दिले AB. कॉर्ड AB किती आहे सांगा, 24. किती आहे बेटा 24 सेंटीमीटर. एक वाक्य लिहा ना. The perpendicular run from the center of the circle to the chord bisects the chord. The perpendicular drawn from center of the circle to the chord. ओके. OM काय आहे, परपेंडिकुलर आहे. सेगमेंट OM परपेंडिकुलर टू कुणाला बेटा AB ला. परपेंडिकुलर टू AB असं आहे. त्यामुळं AM इज इक्वल टू BM, AM इज इक्वल टू BM. हे अर्धे आहेत. कुणाच्या अर्धे आहेत, कॉर्डच्या. कॉर्ड कोण आहे AB आहे. AB किती आहे 24 आहे. त्याच्या अर्ध काय आहे 12. युनिट दिले का तुम्हाला सेंटीमीटर मध्ये, कशात दिले. जर दिले नसते तर काय लिहायचं युनिट. हे आलं 12 आलं का रे, आलं. आता परत कुणाला काढायचं नाही का, नाही. आताच आपण काय म्हटलं, हा परपेंडिकुलर आहे. परपेंडिकुलर जर असेल तर हा OMA ह्या किती डिग्री असेल, किती असेल बघा. हे इन ट्रायंगल OMA अँगल OMA इज इक्वल टू काय बेटा 90 डिग्री. Therefore by Pythagoras 90 डिग्रीच्या अपोजिट सांगा. ON स्क्वेअर हा हायपोटेन्यूसचा वर्ग बरोबर OM प्लस AM. OM प्लस चला OM किती आहे बघा, OM किती आहे बेटा 13 चा वर्ग. OM किती आहे, OM काढायचा आहे. AM किती आहे बघा 12 चा वर्ग, 13 चा वर्ग. इकडला प्लस इकडून काय होतं बेटा मायनस. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A मायनस B, दुसऱ्या कंसामध्ये A प्लस B. येते का नाही फॉर्म्युला.
हा काय आला a गुणिले 25 बरोबर काय आलं बेटा 25 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड पॉइंट बरोबर काय ते 5 सेंटीमीटर. मग काय म्हणायचं आन्सर काय निघालं द काय काय आपण लिहित क्वेश्चन मध्ये द लेंथ ऑफ पॉइंट का काय द लेंथ ऑफ distance of chord from center of circle from center of is किती रे 5 चेक करा एवढंच उत्तर आहे का बघा एवढंच आहे का रे ठीक आहे एकदा बघून घ्या पूर्ण बघून घ्या तरी शांत काय काय केलं काय काय नाही बघा लवकर बघा रे
झालं बघा, सवय लागले. किती प्रॉब्लेम्स आहेत फर्स्ट मध्ये? टाइमपास गणित आहे का? रेडियस ऑफ द सर्कल काय टाइमपास आहे? हे काय रे? डायमीटर, बरोबर आहे. रेडियस ऑफ द सर्कल किती आहे? 34. हा किती आहे? 34 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम, हे काम करतोय हे असं करतो, बेंड करतोय, बेंड बेंड. त्याला कॉर्ड किती दिले बघा. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा कॉर्ड बरोबर आहे. हा काय? हे काय सांगा? रेडियस ऑफ द सर्कल. हाय का नाही रे? इथे किती असेल? 90. रेडियस ऑफ द सर्कल किती आहे? 34. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर किती आहे? 30. तर तुला काय करायचंय? कॉर्डची लांबी काय करायचंय? काय करायचंय? ओ ए बी आणि हा सांगा. लेट ओ इज, बोला रे, सेंटर ऑफ सर्कल. ए बी काय आहे? कॉर्ड. तुला काय करायचे? कॉर्ड ऑफ तेच काढायचे ना. ओ ए इज रेडियस ऑफ सर्कल. मग लेंथ ऑफ ओ ए किती दिले सांगा? 34 सेंटीमीटर. ओसी, ओसी किती? ओसी सेगमेंट ओसी किती आहे? 30 सेंटीमीटर. ठीक आहे. काय अडचण कुणाला? मग काय म्हणावं लागेल? सेगमेंट ओसी परपेंडिक्युलर, सेगमेंट ओसी परपेंडिक्युलर ए बी. काय म्हणावं लागेल? अँगल OCA, angle OCA is equal to in triangle OCA by सांगा 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे? हायपोटेन्यूज. OA स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. OA किती आहे सांगा? 34. OC किती आहे सांगा? 30. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो? मायनस. 34 चा वर्ग मायनस 30 चा वर्ग 30 चा वर्ग म्हणजे 34 मायनस 30 दुसऱ्या कंसात 34 प्लस किती झालं सांगा? 4 गुणिले 64. 6 6 17 12 17 18 24. Taking square root of the both side. किती येते? 8 1 8 16 चा वर्ग येते बहुतेक. 2 गुणिले 8 16 सेट. बघा बरं का 16 आहे का? AC. हा करेक्ट आहे का? AC बरोबर काय सांगा बरं का? 16. तुला काय काढ म्हणले सांग बरं? लेंथ ऑफ AB काढ म्हणले, बरोबर आहे. AC किती आलं? 16. हा किती आला? 16. हा किती? 16. व्हेरी गुड. त्याला वाक्य लिहावं लागेल काय? आताच आपण म्हणलेलं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. काय बेटा?
perpendicular drawn from center of to the chord chord bisects the मग एक इसका AC इज इक्वल टू BC हे अर्धा आहे. कुणाच्या अर्धा आहे? AB च्या अर्धा आहे. कुणाच्या? AB च्या अर्धा आहे. हे किती आहे? 16 बरोबर हाफ ऑफ AB. इकडला भागाकार इकडे जो काय होईल रे बेटा? गुणाकार. 16 गुणिले काय झालं? 2. AB बरोबर काय आलं सांगा? 32 सेंटीमीटर. आन्सर काय येईल सांगा बरं का? 32 सेंटीमीटर. 32. Well, length of the chord is the answer. The length of a chord is dash dash 32 सेंटीमीटर. अवघड आहे का सांगा बरं का रे? काय अवघड आहे का? चला बघूया एकदा प्रॉब्लेम सर्वांनी शांत डोक्याने बघा. बघा लवकर बघा. सोपा गाव कडे रे. हा पण तसाच आहे. रेडियस ऑफ सर्कल इज सेंटर O. सेंटर काय? O. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल दिलाय. किती दिलाय बघा? 41. किती दिलाय रे? 41. लेंथ ऑफ कॉर्ड PQ इज कॉर्ड पण दिलेला आहे. कॉर्ड किती दिले बघा? 81. 80. हे किती आहे बेटा? 80. आणि हा किती दिलाय? 41 सेंटीमीटर नाही. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड. हा काढायचा. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तुम्हाला हे काढायचे. ओके. O A B आणि इथं इज देयर एनी प्रॉब्लेम?
काढचं रे कुणाला. चला डायलॉग मारा. लेट O is center of circle. Radius OA is equal to 41 units. Chord AB is equal to किती बेटा 80 unit. Okay. Segment OC is segment OC perpendicular कुणाला बेटा chord AB. चला डायलॉग मारा. बोला चला. The perpendicular drawn from center of to the chord bisects the मग हे काय OC AC is equal to BC. AC is equal to BC. हे अर्ध आहे. कुणाच्या अर्ध आहेत? कॉर्डच्या अर्ध आहेत. कॉर्ड कोणता आहे? AB च्या अर्धे आहे. AB च्या अर्धे म्हणजेच काय? AC बरोबर BC बरोबर अर्ध. कुणाच्या अर्ध? 80 च्या अर्ध. किती युनिट आलं? 40 युनिट आलं. म्हणजे AC बरोबर BC बरोबर किती युनिट आहे बेटा? 40 युनिट आहे. किती युनिट आहे? 40 युनिट आहे. आणि ह्या ठिकाणी OA कॉर्ड तर हे दिलेलं आहे. हा रेडियस OA पण आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला हा मिळाला 40. मग हे इन ट्रायंगल OCA. कोणता ट्रायंगल बेटा? बघा इन ट्रायंगल OCA. अँगल OCA इज इक्वल टू किती होतं? 90 डिग्री. देयरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. कोणती थेरम? बाय युजिंग पायथागोरस थेरम. 90 डिग्रीचा अपोजिट कोण आहे सांगा? OA स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हा किती आहे? OA किती आहे? 41 चा वर्ग. OC किती आहे? काढायचं आहे. AC किती आहे? 40 चा वर्ग. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतं बेटा? मायनस. 41 चा वर्ग मायनस कितीचा वर्ग? 40 चा वर्ग. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं? A मायनस B. दुसऱ्या कंसामध्ये A प्लस B येतं. OC स्क्वेअर बरोबर हा 1 गुणिले 81 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. आन्सर येतं 9 युनिट्स. किती युनिट्स? उत्तर किती आलं? काय काढायचं होतं? द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. आन्सर द distance of chord from center of is dash unit. चेक करा. एवढंच आहे का बघा रे? एवढंच आहे का? बघा एकदा तरी. काय वेगळं आहे नाही? एवढंच असं.
शो दॅटचे थोडे वेगळे असतात, त्याच्यामुळे आपण हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते ओ एम पी क्यू ए आणि हा बी काय दाखवायचे, ए बी बरोबर बी क्यू दाखवायचं. दोन सर्कलचे सेंटर काय बेटा सेम आहे, ओ आहे, म्हणजे हा कोणता सर्कल आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल. एपी हा मोठा कॉर्ड आहे, तर पीक्यू हा काय छोटा कॉर्ड आहे का नाही रे. तर तुम्हाला काय दाखवायचे, एपी हा पुन्हा एवढा आहे, बीक्यू एवढा. एपी हा पुन्हा एवढा आहे, आपल्याला डायरेक्ट मारा लागेल परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. काय ड्रॉ केलं, ओएम परपेंडिक्युलर पीक्यू, ओएम परपेंडिक्युलर एबी आला, ए डॅश एम डॅश. स्मॉलर सर्कल मध्ये ओएम कुणाला परपेंडिक्युलर आहे, पीक्यू ला आहे का नाही रे, आहे. मग परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे पीएम हा कुणा एवढा आहे, एमक्यू एवढा. पीएम हा कुणा एवढा आहे, पीएम इज इक्वल टू एमक्यू आहे का नाही. आणि पुन्हा हा एएम कुणाच्या इक्वल आहे, पीएमच्या. आता दुसऱ्या सर्कल मध्ये मोठ्यामध्ये ओएम कुणाला परपेंडिक्युलर आहे, एबी ला. असं असेल तर एएम हा कुणा एवढा आहे, बीएम एवढा. एएम कुणा एवढा आहे, बीएम एवढा. मग पुन्हा काय येते, एएम कुणा एवढा आहे म्हटलं बेटा, बोलत चला, बीएम एवढा आहे. एएम बरोबर काय सांगा बरं का बेटा, एपी प्लस पीएम. एपी प्लस बीएम बरोबर काय आहे, एमक्यू प्लस क्यू. एमक्यू प्लस क्यू. आता सोडच्या मध्ये पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, एएम हा कुणा एवढा आहे, बीएम एवढा. त्याच्यावर एक लिहिलं तर पीएम कुणा एवढा आहे, एमक्यू एवढा. पीएम आणि एमक्यू कसे दोन्ही सेम आहे का रे. मग ह्याला पीएम येत आहे का नाही, सेम राहिले म्हणलं हे राहते का जाते, गेलं गेला उरलं काय,
एपी बरोबर झाले. अवघड आहे. in larger circle with center of segment OM perpendicular AB perpendicular असा असेल तर AM पुन्हा एवढा आहे BM AM पुन्हा एवढा आहे बेटा BM एवढा आहे. in तो वाक्य लिहायचं राहिलं बरं का. कोणतं बेटा इथे लिहावं लागेल. द परपेंडिक्युलर drawn from the center of the circle to the chord bisects the chord. ते लिहा तुम्ही. लिहिलो नाही सॉरी. टू स्मॉलर सर्कल. कोण कोणाला OM कोणाला परपेंडिक्युलर आहे PQ ला. chord PQ असा असेल तर PM पुन्हा एवढा आहे QM किंवा MQ एवढा आहे का नाही रे. आहे. फ्रॉम 1 मध्ये काय आहे AM बरोबर BM होता का नाही. AM बरोबर काय येते EP प्लस PM EP प्लस BM बरोबर काय येते MQ प्लस QB. काय सर आता वरच्या थोडं निरीक्षण करा. 2 मध्ये काय चालतं. PM पुन्हा एवढा आहे MQ एवढा PMQ हे दोन्ही सेम आहेत. दोन्ही कसे सेम. हे सेम राहिल्यामुळे काय येते AP प्लस PM बरोबर MQ प्लस याला सुद्धा काय करायचं TM. कुठून आलं 2 मधून. कुठून आलं फ्रॉम कटला. उरलं काय AP बरोबर MQ. प्रूफ काय करायचं होतं बघा. BQ का अच्छा 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 BQ करायचं होतं का. MQ ला चेंज करता येत ना. MQ च्या जागी काय घ्यायचं आपण PM. काय घ्यायचं MQ च्या जागी PM आणि ह्याला QB ठेवतो. PM हा PM कटला. उरला काय AP बरोबर Q किंवा BQ. ठीक आहे झालं. अवघड का सोपेत रे. हे बी प्रूफच आहे का. लास्ट आहे समजून घ्या. इफ अ डायमीटर ऑफ सर्कल बायसेक्ट टू कॉर्ड्स ऑफ द सर्कल. काय म्हणले डायमीटर ऑफ सर्कल. हे काय आहे डायमीटर ऑफ सर्कल काय करू लागला 2 कॉर्डला बायसेक्ट करत आहे. एक DC ला Q पॉइंटला आणि AB ला कोणत्या पॉइंटला P पॉइंटला बायसेक्ट करत आहे. सर्कलचा सेंटर O दिले. डायमीटर काय दिले बेटा XY दिले. बायसेक्ट करत आहे DC ला Q ला आणि AB ला कुठे बेटा P ला. आपल्याला डायलॉग माहित आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. बायसेक्ट केला तर AB हा AP कुणा एवढा येतो PB एवढा. हा DQ कुणा एवढा येतो QC एवढा येतो काय एवढं सांगा. आलं का आलं. मग कॉर्ड AB कुणाला पॅरलल होता CD ला. AB कुणा एवढा होता PQ. AP कुणा एवढा आहे BP एवढा आहे. AP is equal to BP कारण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. म्हणजे आता हा जर याच्या इक्वल असेल तर हा अँगल किती डिग्री येते 90 डिग्री. कसं रे सेगमेंट जॉइनिंग कॉर्नर चला. सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल. सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल and the midpoint of the chord and the midpoint of the chord is perpendicular to the chord. परपेंडिक्युलर टू कॉर्ड म्हटलं तर हा किती डिग्री आला 90 डिग्री. अशाच प्रकारे DQ पुन्हा एवढा आहे QC एवढा आहे. तिथं सुद्धा काय म्हणता येते आपल्याला सांगा बरं का. OQ कुणाला परपेंडिक्युलर आहे DC ला. त्याला स्टेटमेंट हेच लिहायचं सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. असा असेल तर पहिला APO बरोबर किती होता 90. आता DQO बरोबर किती आहे 90. म्हणजे हा किती आला 90 आणि हा सुद्धा किती आला 90. आणि XY ला काय धरला आपण ट्रान्सव्हर्सल. काय धरला हा जर ट्रान्सव्हर्सल धरला तर कोणता अँगल तयार झाला C म्हणजे कोणता इंटेरियर अँगल. बघा DQP APQ इज इक्वल टू किती 180. कोणती इंटेरियर अँगल टेस्ट किंवा थिअरम चेक करा. आलं. हे जर 180 असेल तर ही लाईन ह्याला काय आहे पॅरलल आहे. ही लाईन ह्याला काय आहे पॅरलल आहे. कोणती इंटेरियर अँगल टेस्ट.
कॉर्ड AB पॅरलल कुणाला कॉर्ड CD ला. हे 7वी 8वी ला शिकलो आपण, बरोबर आहे बेटा? झालं एवढंच आहे? एवढं छोट होतं बेटा. परत एकदा सांगतो ऐका, समजलं नसेल तर समजून घ्या शांत होत्या. OQ कुणाला परपेंडिक्युलर आहे? DC ला दाखवा लागेल. पहिला नाही दाखवायचं. DQ कुणा एवढा आहे? QC एवढा असेल तर OQ इज परपेंडिक्युलर टू DC. का? सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल टू द midpoint of chord, to the midpoint of chord is perpendicular to chord. कुणाला परपेंडिक्युलर आहे? chord ला. म्हणून हे किती आला? 90. DQC किती सॉरी OQD किंवा PQD किती आहे? 90. सेम AP is equal to PB. Therefore OP perpendicular to AB, segment joining the center of the circle to the midpoint of chord is perpendicular to chord. मग OPA सुद्धा किती आहे? 90. हा 90, हा 90. मग काय म्हणायचं? DC पॅरलल टू AB किंवा DQ पॅरलल टू AB आहे का? हो. आणि XY काय आहे त्याचा? ट्रान्सवर्स आहे ना. ट्रान्सवर्सल कशाला म्हणतात? दोन पॅरलल लाईन मधून किंवा दोन लाईन मधून एक जर आडवी लाईन गेली तर त्याला काय म्हटलं जातं? व्हेरी गुड. म्हणजे DQP प्लस APQ इज इक्वल टू 180. Therefore हे 180 असल्यामुळं काय बेटा की ही AB कुणाला पॅरलल आहे? DC ला. कॉर्ड AB पॅरलल टू कॉर्ड DC. रिझन काय द्यायचं? इंटेरियर अँगल. ओके, चला बघा एकदा बघून